नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बऱ्याच वेळेला आपल्याला अनुभव येतो की आपलं शिक्षण भरपूर असून सुद्धा चांगल्या प्रकारची आपल्या हातात पदवी असून सुद्धा एक चांगली नोकरी किंवा एक व्यवसाय आपल्याला मिळत नाही. बऱ्याच वेळेला आपण बऱ्याच ठिकाणी जातो, मुलाखती इंटरव्ह्यूज देतो, परंतु त्या ठिकाणी आपल्याला मनासारखा जॉब, मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा त्या नोकरीमधून आपल्याला हवा तसा इन्कम, मोबदला मिळत नाही. काही ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की व्यवसाय आपण सुरू करतो पण पाहिजे तशी गिऱ्हाईकी नसते, कस्टमर्स येत नसतात आणि जरी गिऱ्हाईकी असली तरी सुद्धा येणारा पैसा मात्र टिकत नाही किंवा या लक्ष्मीला स्थिरता प्राप्त होत नाही. तर आज मी आपणासमोर या रविपुष्य योगावरती काही असे उपाय सांगणार आहे जेणेकरून आपल्याला एक चांगल्या प्रकारची नोकरी, ज्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा इन्कम असेल, एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय आणि तो व्यवसाय कसा चालावा किंवा त्या व्यवसायामध्ये आपल्याला कशा प्रकारे उत्तम असं यश प्राप्त होईल, आलेला पैसा कसा टिकेल, याविषयी मी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ग्रह साक्षात परब्रह्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. दिनांक 4 मे 2025 या दिवशी रवी पुष्य नक्षत्र योग होत आहे. पुष्य नक्षत्र नक्षत्रांमधील 8वं नक्षत्र, अत्यंत शुभ ऊर्जा असलेलं नक्षत्र. या पुष्य नक्षत्राला नक्षत्रांमधील राजा असं म्हटलं जातं आणि आपल्याला सर्वांना माहितीच आहे की ग्रहांमध्ये सूर्य, रवी या सूर्याला राजा असं म्हटलेलं आहे. रविपुष्य योग हा अत्यंत दुर्मिळ, अत्यंत महत्वाचा असा योग आहे. या योगाच्या दिवशी आपण काही वस्तूंची खरेदी, त्यामध्ये सोनं असेल, कपडे असतील, त्यानंतर काही दान करण्यासाठी आपली जर इच्छा असेल तर या दिवशी दान केलेलं अत्यंत महत्त्व, त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. या 4 मेला जो रविपुष्य योग होत आहे तो आणखीन विशेष असा की या दिवशी भानू सप्तमी, भानू म्हणजे सूर्य, आणि भानू सप्तमीचा योग सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले तर त्याचं अत्यंत चांगलं असं फल आपल्याला प्राप्त होत असतं. ज्या व्यक्तीचा जन्म या महिन्यामध्ये किंवा या रविपुष्य योगाच्या 40 दिवसाच्या आत किंवा पुढे आलेला असेल तर त्या व्यक्तीने या रविपुष्य नक्षत्रावर पिंपळाचं वृक्ष, या पिंपळाच्या वृक्षाचं रोपण करावं. पिंपळ हे साक्षात विष्णूचं स्वरूप आहे आणि त्यामुळे या दिवशी जर आपण पिंपळ वृक्षाचं रोपण केलं तर अत्यंत मोठं असं फल, शुभ फल त्याला प्राप्त होत असतं. त्याची मनोकामना शीघ्रातिशीघ्र, लवकरात लवकर पूर्ण होत असते. म्हणून या दिवशी आपण पिंपळाचं रोप सुद्धा लावू शकतात. किंवा दुसरा उपाय अत्यंत प्रभावी, अत्यंत सोपा, पण याचा जो परिणाम आहे तो फार मोठ्या प्रकारचा आपल्याला दिसून येतो. आपण नोकरदार असू, आपल्याला एक चांगली प्रकारची नोकरी असेल, पगार सुद्धा आपला वेळेवर येत असेल, परंतु पगार होण्यापूर्वी, आपला इन्कम येण्यापूर्वीच त्याची जाण्याची वाट किंवा खर्चाची वाट ठरलेली असते. कर्जाचे हप्ते असतात. आलेला जो पैसा आहे तो लगेच 4ही वाटांना जाऊन मोकळा होऊन जातो आणि पुन्हा एकदा मग आपल्याला हा महिना कसा जाईल याचा विचार पडत असतो. किंवा आपण एखादा छोटा मोठा व्यवसाय चालवत असू, एखादा गाळा घेतला असेल, पती पत्नी मिळून
आपण तो व्यवसाय चालवत असू किंवा एखादी हातगाडी असेल, त्या हातगाडीला साहित्य ठेवून वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आपण रस्त्याच्या एखाद्या कडेला, एखाद्या बाजूला थांबून दिवसभर उन्हामध्ये तानामध्ये उभं राहून, पावसामध्ये उभं राहून तो विकत असू, परंतु त्या उद्योगामध्ये आपल्याला पाहिजे तसं यश प्राप्त, अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदावी यासाठी रविपुष्य योगावरती आपल्याला एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे. पिंपळाचं पान जर आपल्याला उपलब्ध झालं नाही तर कोणत्याही वृक्षाचं एक मोठं असं पान, त्या पानावर आपल्याला 3 अखंड अक्षदांचे 3 दाणे सबंध तांदूळ हे घ्यायचे आहेत. त्यानंतर त्या पानावरती एक पणतीमध्ये गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तो दिवा आपल्या देवासमोर ठेवायचा आहे. ते पान, पिंपळाचं पान, त्या पिंपळाच्या पानावरती 3 अखंड अक्षदा आणि तो गाईच्या शुद्ध तुपाचा लावलेला दिवा देवासमोर ठेवून आपल्याला प्रार्थना करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा किंवा आपल्या मनाला योग्य वाटेल जोपर्यंत आपण मंत्र जप करू शकू तोपर्यंत तो करायचा आहे. या मंत्रजप केल्यानंतर प्रार्थना करायची आहे. देवाला सांगायचं आहे. ही प्रार्थना आपल्याला वर्तमान काळात करायची आहे. बघा ती कशी. देवा, मला एक चांगल्या प्रकारची नोकरी लागलेली आहे आणि मला चांगल्या प्रकारचा पगार सुद्धा वेळच्या वेळी मिळत आहे आणि त्यातून माझ्या सर्व गरजा भागत आहेत. त्यातून माझा पैसा काही शिल्लक पडत आहे आणि त्या शिल्लक पडलेल्या पैशाला अखंड असं मला सौख्य प्राप्त होत आहे. किंवा कर्ज झालं असेल तर देवा, माझं कर्ज फिटलेलं आहे आणि मी आता एक सुखी संपन्न झालेलो आहे. विवाह इच्छुक असेल तर देवा, विष्णुदेवा, मी प्रार्थना करतो की माझं एक चांगल्या प्रकारच्या मुलाशी विवाह संपन्न झालेला आहे. मला चांगल्या प्रकारची वैवाहिक सौख्याची प्राप्ती होत आहे. अशा प्रकारे 3 जास्तीत जास्त 3 आपण या तोडग्यामध्ये मागणी करू शकतो किंवा इच्छा प्रकट करू शकतो. यापेक्षा जास्त इच्छा आपण देवासमोर प्रकट करू नका, त्या पूर्ण होणार नाहीत. त्याच प्रकारे पूर्ण दिवस आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचंय. एखादी गाय जर मिळाली तर त्या गायीला आपल्याला नक्कीच एक पोळी, त्या पोळीवरती एक छोटासा गुळाचा खडा खाऊ घालायचा आहे. या दिवशी जर आपण नदीमध्ये सप्तधान्याचं दान केलं, सप्तधान्य प्रवाहित केले तर त्याचं सुद्धा आपल्याला पुण्य प्राप्त होतं. मनामध्ये दुसऱ्यांबद्दल वाईट विचार आणायचा नाही, कारण मन एव मनुष्यानाम कारणबंध मोक्षयोः असं म्हटलं जातं. त्यामुळे मनापासून सुद्धा आपल्याला या व्रताचं पालन करायचं आहे. उपाय आपल्याला आवडले असतील, आपण याचा अनुभव घेतला असेल आणि याचा परिणाम सुद्धा आपल्याला चांगला मिळाला असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.